की मी कॉलेजवरून आले होते घरी, आईला भेटायला. आईच्या घरी चेंबूरला गोवंडीला. मी घरी आली. मम्मीला म्हटलं होतं, की "मम्मी मला मच्छी खायची आहे, तर तू बनव." तर मी तिला किचनमध्ये ज्या अवस्थेत बघितलेलं मच्छीच्या स्मेलने, तर म्हटलं, "ही अशी का करते?" मी हैराण झाली. म्हटलं, "मम्मी, मम्मी." ती माझ्याकडे बघतच नव्हती. आणि जेव्हा ती माझ्याकडे पलटली ना, ते तिचं भयावह हास्य जे मी फील केलंय ना, ते अजून बघा माझ्या अंगावर काटे. आईला बघितलं, त्या तिने भयावह हास्य केलं आणि ते जे ताट आहे, कोळंबीचं ताट होतं, ते फेकून मारलं मला किचनमधून. तर मी म्हटलं, "मम्मी अशी का वागतेस?" आणि आमच्यासाठी हे सगळं नवीन आहे ना, आम्ही विचारही नाही केला, की जादूटोणे असतात, करणी बघा. पण जेव्हा तिला बघितलं ना, हसताना, बोलताना, उलटं-पालटं, ते जे हातवारे ती करायची ना भयानक आणि ती सरळ उलटी भिंतीवर चढायची. बापरे! आणि आम्ही एवढं घाबरायचो ना तिला बघून आणि काय बोलायला लागलं तर काहीतरी बोलायची, "ती मुसलमान बाई उभी आहे. ती मुसलमान बाई अशी बुरका घालून मला बघते." वडिलांसोबत जेव्हा ती एकटी असायची ना, तर ती बाथरूममध्ये जाऊन बसायची. बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन उडी खायला बघायची. तर वडील बोलायचे, की "तू अशी का वागतेस?" आणि या सगळ्याचं निदान आहे ना, त्यांना कळालं नाही कधी, आम्हाला कळालं नाही कधी. पण आम्ही एका देवऋषाकडे गेलो. मुलुंडचे जे आहेत तुम्हाला मी सांगितले. हं. त्यांनी सांगितलं, की त्यांच्या घराची जेव्हा बांधकाम चालू होतं ना घराचं, जेव्हा आपण पूर्ण कन्स्ट्रक्शन काढतो, त्यांच्या 3 बहिणींनी मिळून तो एक जो किन्नर भाऊ होता आणि ते 2 भाऊ मिळून त्यांनी ते थकलं होतं. ते चेडे, गोटे आणि मारणक्रिया केलेली तिला, की जेणेकरून ही वाचली नाही पाहिजे. ही जर वाचली, तर हे हिला सांभाळणार बायको म्हणून. हे घर तिच्या नावावर जाणार, पैसाही तिच्या नावावर जाणार आणि आम्ही एवढे भावंड आहे. मग हा गव्हर्नमेंट सर्व्हंट एकटाच आहे. मग याने लग्न केले पाहिजे सगळ्यांचे, सर्वांचा खर्च केला पाहिजे आणि माझी आई बायको असल्यामुळे काही करताच यायचं नाही. मग तिला मारण्याची जी मारणक्रिया आहे ना, तिने उठवून टाकायची होती.